ॲक्सेस ओके. झालं का सुरू? एक मिनिट हां. येस. सो पुन्हा एकदा नमस्कार. आज अक्षय तृतीया, सगळ्यात महत्त्वाचा मुहूर्त. 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त हा अक्षय तृतीया असतो आणि असा आपला हिंदू संस्कृतीचा सगळ्यात महत्त्वाचा जो भाग आहे, की अक्षय अक्षय म्हणजे कधीही क्षय न होणारं, कधीही कमी न होणारं. नथिंग विल रिड्यूस ऑन दिस डे विच यू आर गेटिंग. So we start with different good things, good habits. We just shop a lot on this day, mainly the gold, because on this Akshay Tritiya, nothing will reduce, everything will increase. सो आजच्या या अक्षय मुहूर्तावर आज पुन्हा मी माझा हा नवीन वेबकास्ट सुरू करते, ज्याला मी नाव दिलं आहे हितगुज. म्हणजे की आपण एकमेकांशी संवाद साधणार आहोत, आपल्या एक्सपर्टीजकडनं, मेंटॉरकडनं आपण नवीन माहिती मिळवणार आहोत. आणि आज वैद्यकीय क्षेत्राकडनं सुरुवात करते, कारण डॉक्टर असल्यामुळे माझा सगळ्यात महत्त्वाचा जो काही अगदी जवळचा विषय तो म्हणजे हेल्थ. त्यामुळे आज आपण स्किन केअरपासून सुरू करणार आहोत, सगळ्यांच्या हेल्थचा विचार करणार आहोत. आणि असेच वेगवेगळे आपले वेब पॉडकास्ट आजकाल खूप चाललंय, पण मी वेबकास्ट का ठेवलंय, कारण इथे तुमच्याशी स्पीकर डिरेक्टली बोलणार, तुम्ही त्यांना नंतर प्रश्नही विचारू शकता. सो इंटरॅक्टिव्ह सेशन होतं. फक्त आपण नंतर यूट्यूबवरही तुम्ही हे बघू शकता. रेकॉर्डिंग मी तिथेही अपलोड करणार आहे. पण याचसाठी की वेबकास्टचा हा फायदा आहे की आपण एकमेकांशी छान संवाद साधू, आणि जे हितगुज नाव दिलंय की एकमेकांशी गप्पा मारण्याचं, एकमेकांशी इंटरॅक्शन करण्याचं आपण आजपासनं काम सुरू करणार आहोत किंवा हे कार्य करणार आहोत. सो आजच्या आपल्या ज्या वक्त्या आहेत त्यांचं मी स्वागत करते. डॉक्टर स्नेहल नावंदे. शी इज अ नमस्ते. स्पेशालिस्ट. आणि सगळ्यात महत्त्वाचं की कुठलीही नवीन गोष्ट आपण सुरू करायची तर आपण देवाचे आशीर्वाद घेतो. त्यामुळे पहिल्यांदा एक गुरुवंदना मी म्हणते. आपणही हात जोडावेत आणि आपण मग या सेशनची सुरुवात करूया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरूंचे आणि आपल्या आप्तजनांचे, आईवडिलांचे आशीर्वाद घेऊन नेहमीच चांगल्या कामाची सुरुवात करावी. आजच्या वक्त्यांची मी ओळख करून देते. डॉक्टर स्नेहल नावंदे यांनी त्यांचं MBBS पूर्ण केल्यानंतर MD म्हणजे डर्मॅटोलॉजिस्ट त्या आहेत, स्किन स्पेशालिस्ट आहेत. गेले 10 वर्ष त्या पुण्यामध्ये अतिशय उत्तम त्यांची प्रॅक्टिस आहे. आणि केराटिस स्किन क्लिनिक असं त्यांचं बाणेरमध्ये स्वतःचं क्लिनिक आहे. आणि खूप छान पद्धतीने त्या पेशंटला काउन्सेलिंग करतात, ट्रीटमेंट देतात. आणि ऑफकोर्स स्किन केअर म्हटलं की सगळ्यांच्याच जिव्हाळ्याचा विषय. आणि आजकाल तर फक्त लेडीज नाही किंवा मुली नाही, जेंट्ससुद्धा, टीनेजर्ससुद्धा सगळेजण हे स्किन केअरसाठी अतिशय कीन असतात. स्किन केअरसाठी कीन असतात. व्हेरी नाईस. झालंय, जुळून आलं हे. तर आपण आज या विषयावर बोलणार आहोत. आणि आज डॉक्टर स्नेहल आपल्याला टीनेजर्स, आपल्या ज्या गृहिणी आहेत त्यांच्यासाठी, त्याचप्रमाणे आपल्या घरातली मुलं, आपले जेंट्स लोक यांच्यासाठी बऱ्याच माहिती देणार आहेत. आणि खरं तर यावर्षी उन्हाळा एवढा वाढला आहे की आपण घरी बसलो तरी उन्हाचा त्रास आपल्याला जाणवतोय, आणि मग तो डोळ्यांना, स्किनला सगळीकडेच होतो. तर याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. तर तुमच्या सगळ्यांचंही खूप खूप स्वागत. आणि आता आपण हे सेशन सुरू करूया. सो डॉक्टर स्नेहल, तुमचं जे काही एक्सपर्टीज आहे आज आज आपल्या सगळ्या या श्रोत्यांना तुम्ही अक्षय द्या, भरभरून द्या, की जेणेकरून सगळेजण स्किन केअरसाठी वेळही देतील आणि छान त्यांना आरोग्यही प्राप्त होईल. ओव्हर टू यू. सगळ्यांना नमस्कार. ॲक्च्युली स्किन केअर हा माझा फार आवडीचा विषय आहे. आणि आजकालच्या इन्फ्लुएन्सरच्या दुनियेत खूप चुकीच्या गोष्टी जे एक्सपर्ट नाही आहेत त्यांच्याकडून ऐकतो, आपण त्यांना फॉलो करतो. आणि माझ्याकडे असे बरेच पेशंट येतात की मी व्हायटामिन C लावलं किंवा काही लावलं, जे की चुकीचं नाहीये. पण जे स्किन प्रिपेअर्ड नाहीये त्याच्यावर लावल्यामुळे त्याचे नुकसान जास्त होतात असं. त्यामुळे इथे मी आहे तुमचे सगळे मिथ्स
क्वेरीज क्लिअर करण्यासाठी. आणि जास्त वेळ न घालवता आपण सुरू करूयात मॅडम. येस. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो येतो डॉक्टर स्नेहल, की स्किन केअर म्हणजे काय? म्हणजे रोज आपण चेहरा साबणाने धुतो, दिवाळीमध्ये उटणं लावतो, रोज काही क्रीम्स लावतो. पण स्किन केअर म्हणजे वैद्यकीय शास्त्रानुसार आणि सौंदर्यशास्त्रानुसार नक्की काय आहे हे आधी आम्हाला तुम्ही सांगावं. मूळतः आपल्या स्किनला म्हणजे वेगळं काही करण्याची गरज नाही. नॅचरली इट्स टेकन केअर ऑफ. एव्हरी 20 म्हणजे 28 डेज ना आपली स्किन आपोआप रिज्युनेट नवीन तयार होते. आणि जेव्हा आपल्याला एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स आहेत किंवा काही ऑटो इम्युन कंडिशन्स आहेत, जसं की थायरॉइड आहे म्हणा, काही जणांना डायबिटीज आहे किंवा काही जणांची सेन्सिटिव्ह स्किन आहे, एलर्जीज होतात, फूड एलर्जीज म्हणजे फूड खाल्ल्याने पण ते एलर्जीज होतात. असं असं काही असेल तर तेव्हा डेफिनेटली आपल्याला बॅरियर रिपेअर करणे किंवा जे कारण आहे त्याला आपण ट्रीट करणं फार गरजेचं असतं. आणि डर्मटॉलॉजीमध्ये सगळ्याच गोष्टींना क्युअर नाहीये. आपण ट्रीटमेंट आणि क्युअर ह्या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. ट्रीटमेंट हे लॉंग टर्म असतं. क्युअर म्हणजे एकदा तुम्हाला काही बॅक्टेरियल इन्फेक्शन झालं, 7 डेजचं अँटीबायोटिक दिलं, ते क्लिअर झालं, दॅट इज क्युअर. आणि ते जर नेहमी नेहमी होत असेल, डॅन्ड्रफ दर हिवाळ्यात होतो, ह्या गोष्टींना आपल्याला ट्रीट करावं लागतं आणि त्याच्यानंतर मेंटेनन्स असते. ठीक व्हेरी आहे. आणि आजकालचे एन्व्हायरमेंट आणि फूड हॅबिट, स्लीप हॅबिट्स याच्यामुळे सगळ्यांना स्किन केअर करणं गरजेचं आहे. आणि इंस्टाग्राम एक अशी गोष्ट आहे जिथे सगळेजण आपले फोटोज अपलोड करतात आणि जे 50s मध्ये आहेत ते सुद्धा 30 सारखे दिसतात. इट्स नॉट मॅजिक. दे हॅव टेकन केअर ऑफ फूड, स्लीप, वर्कआउट, प्लस त्यांनी डर्मटॉलॉजिस्ट कडून वेळोवेळी बरोबर ट्रीटमेंट जे लागतात त्यांच्या एजनुसार तसे करून घेतलेले असतात. म्हणजे आलिया भट्ट आता म्हणजे सगळ्यांनाच आवडते आणि तिला फॉलो करतात सगळेजण. आणि ती यंग कशी दिसते आणि आपण तिला म्हणजे टीनेज पासून मोठी होताना पाहिलेलं आहे. पण आता जी मॅच्युअर्ड दिसते ती, पण तसंच तिच्यामध्ये थोडंसं म्हणजे बबलीनेस आहे, मॅच्युअर्ड जरी असेल तरी. पण तिला कधी आपण रिंकल्स पाहिले नाहीत, काही नाही, कधीच दिसत नाहीत. का? कारण की त्यांचे ट्रीटमेंट चालू असतात आणि ते कोणाकडेही न जाता डर्मटॉलॉजिस्टकडे प्रॉपर त्यांचे ठरलेले असतात, त्यांच्याकडेच जातात. त्यांनी बोटॉक्स केलेलं असतं, फिलर्स केलेलं असतं. जे काही नवीन स्किन बूस्टर्स आता येत आहेत ते नेहमी म्हणजे दर महिन्याला त्यांचे सेशन्स असतात. काही लेझर ट्रीटमेंट पण असतात. तर स्किन केअर हे फार महत्वाचं झालेलं आहे आणि आपलं त्याचा अवेअरनेस वाढलेला आहे आता खूप. बेसिक स्किन केअर म्हणलं तर आपण मॉइश्चराईज करणे, सनस्क्रीन लावणे. पण कसं आहे, सनस्क्रीन लावायचं. कुठलेही सनस्क्रीन आपण काय करतो, हां, लॅक्मेचं सनस्क्रीन आहे, डॉट अँड कीचं सनस्क्रीन आहे, कुठल्या इन्फ्लुएन्सरनी सांगितलं हे हायब्रिड सनस्क्रीन आहे, हे वापरलं पाहिजे. पण ते लावायचं कसं? त्याच्यातले कंटेंट कसे पाहायचे? किंवा किती वेळा लावायचं आहे? आपण बाहेर जाताना कितीचं SPF वापरायचं आहे? SPF म्हणजे काय आणि PA++, 4+ म्हणजे काय नेमकं? ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला डर्मटॉलॉजिस्टच सांगू शकणार, बरोबर? तर स्किन केअरमध्ये आता आपल्याला जे आता आपण म्हणतो उन्हाळा वाढलाय, UV रेडिएशन जास्त आहे, तर सनस्क्रीन इज मस्ट. तुम्ही घरी असाल की बाहेर जाणार असाल. तर सनस्क्रीन हे जे आहे, आता हायब्रिड सनस्क्रीन याच्याबद्दल भरपूर बोललं जातं. हायब्रिड म्हणजे काय असतं, UVA, UVB, IR प्रोटेक्शन आणि ते फोटो स्टेबल पाहिजे. म्हणजे उन्हात गेलं तर त्याच्यातले केमिकल्स ब्रेकडाऊन नाही झाले पाहिजे. डॉक्टर त्याच्याने पण आपल्याला सॉरी टू इंटरप्ट यू, पण तुम्ही काही प्रेझेंट करताय का? स्क्रीनवरती पीपीटीज दिसत नाहीयेत. एक स्क्रीन दिसते मी फक्त. शेअर केलेलं आहे, पण आपण त्या टॉपिकवर हां, मग गेलो नाही. ओके. मग हे बंद केलं तरी चालेल किंवा हाईड करा. ओके, चालेल चालेल. मग ओके, जेव्हा नो तुम्ही प्रॉब्लेम. पीपीटी शेअर करणार आहे तेव्हा यू मे शेअर द स्क्रीन. येस. गुड, थँक यू. तर सनस्क्रीन, मॉइश्चरायझर, सनस्क्रीन हे वापरणं गरजेचंच आहे. हे बेसिक स्किन केअर रुटीन आहे. जेव्हा आपल्याला काही प्रॉब्लेम आहे त्याच्यानुसार आपण गोष्टी ऍड करू शकतो. किंवा एक फेस वॉश आपल्या स्किननुसार. ड्राय स्किन आहे तर काय म्हणतात, क्लिन्झर सारखं मॉइश्चरायझिंग क्लिन्झर असं वापरू शकतो. आणि ऑइली स्किन असेल
तर त्यालाही खूप हार्श फेस वॉश नाही वापरत आपण. सॅलिसिलिक ऍसिड बेस्ड, ग्लायकोलिक ऍसिड बेस्ड एकदा किंवा दोनदा दिवसातून असं वापरतो. ओके. बेसिक स्किन केअरचे हे तीनच पार्ट आहेत. ओके. क्लिन्झिंग, मॉइश्चरायझिंग अँड सनस्क्रीन. ग्रेट. आता तुम्ही म्हणालात, की प्रत्येकाची स्किन टाइपनुसार असतो. तर ही स्किन टाइप म्हणजे काय? म्हणजे बऱ्याचपैकी लेडीजला तर माहिती असतं, की कारण त्यांनी त्यांच्या टीनेजमध्ये किंवा तेव्हाही काही ना काहीतरी टेस्ट किंवा बघितलं असणार किंवा आता आजकाल तर Google, ChatGPT सुद्धा सांगायला लागलंय. पण ऑफकोर्स एखाद्या एक्सपर्टीजकडनं जाणून घेणं हे कधीही चांगलं. तर आता टीनेजमध्ये असलेला स्किन टाइप, प्री मेनोपॉज स्किन टाइप आणि मेनोपॉजकडे जाणाऱ्यांचा याच्यामध्ये स्किन टाइपमध्ये फरक असतो का? आणि तो ओळखता येतो का? आणि कसा ओळखावा आपण घरी? तर टीनेजमध्ये कसं असतं, सगळे हार्मोन्स फार हाय रेज्ड असतात. त्यामुळे मुलांमध्ये पर्टिक्युलरली हे ऑइली स्किन असतं आणि त्याच्यात ॲक्ने पण खूप जास्त प्रमाणात येतात त्या वयात. बरोबर. आणि ते ॲक्ने सिव्हिअर प्रमाणाचे असतात त्या ह्याच्यामध्ये. तर ऑइली स्किन असेल आणि डॅन्ड्रफ पण हा होतो. तर ऑइली स्किनसाठी डेफिनेटली सॅलिसिलिक आणि ग्लायकोलिक ॲसिड बेस्ड आपण क्लिन्झर सांगतो, फेस वॉश. परत मॉइश्चरायझर जे ऑइली नाही करणार, जेल बेस्ड किंवा वॉटर बेस्ड मॉइश्चरायझर असणार. आणि सनस्क्रीन पण तसंच त्यानुसार जेल बेस्ड असतील. पण काही आता फिजिकल सनस्क्रीन आहेत, त्याच्यात व्हाईट कास्ट येतो. कोणालाच आवडणार नाही व्हाईट कास्ट आलेला चेहऱ्यावरती. पण नवीन टेक्नॉलॉजीनुसार त्याच्यात टिंटेड सनस्क्रीन पण आलेत आणि 3-4 शेडमध्ये पण ते सनस्क्रीन आहे. हं. तर तसे सनस्क्रीन आपण वापरू शकतो. आणि डेफिनेटली टीनेजर्सनी सनस्क्रीन वापरावं का? हो, वापरलंच पाहिजे. आम्ही 6 मंथ्स अबव्ह फिजिकल सनस्क्रीन सगळ्याच बेबीजपासून सांगतो. तर टीनेजरनी वापरण्यात तर काहीच प्रॉब्लेम नाही आणि वापरलंच पाहिजे. आणि डिरेक्ट उन्हात जातात त्या मुलांना, म्हणजे बाईकवर फिरणे, सायकलवर फिरणे जे काही आहे, तर ते खूप आवडतं. तर डिरेक्ट एक्सपोजर जे आहे ते आपल्याला कुठल्याही एजमध्ये अव्हॉइड करायचं आहे. तर मुलींमध्ये पण सेम ऑइली स्किन असेल तर असाच स्किन केअर रुटीन आहे. मुलांमध्ये मुलींमध्ये काही फरक नाहीये, मेन विमेनमध्ये काही फरक नाहीये. जस्ट मेनची स्किन थोडी थिक असते, अदरवाईज काहीही डिफरन्स नाहीये. दोघेही सेम ऑइली स्किन असेल तर सेम प्रकारचेच प्रोडक्ट्स वापरू शकतात. त्याच्यानंतर ड्राय सेन्सिटिव्ह स्किन असते. आता आपण जर बघायला गेलो तर बेसिक असं 3 स्किन टाइप्स आपण सांगू शकतो. ड्राय स्किन, ऑइली स्किन आणि कॉम्बिनेशन स्किन. कॉम्बिनेशन म्हणजे फोरहेड आणि नोज हे ऑइली दिसतं थोड्या वेळाने, 4 तासांनी, 2 तासांनी वॉश केल्यावर. आणि जे ऑइली स्किन आहे ते लगेच चमकायला लागते. वॉश केल्यावर मॉइश्चरायझर नाही लावलं तरी थोड्या वेळात आपल्याला ते एक 15-20 मिनिटातच असं चमकायला लागेल 1 तासात. आणि बरोबर. ड्राय स्किन अशी ओढली जाते फार जास्त. या. तर हे आपण ओळखू शकतो. वॉश करायचा फेस आणि एक 15-20 मिनिटं किंवा 1 तासाने आपण पाहायचं की आपल्या चेहऱ्यासोबत काय होतं. अजून एक ऑइली स्किनमध्ये एक मिथ आहे की आपण मॉइश्चरायझर नाही लावलं पाहिजे, ऑइली होतोय. तर या ऑइली स्किनमध्ये आपण जेल बेस्ड किंवा वॉटर बेस्ड मॉइश्चरायझर लावतो आणि मॉइश्चरायझर इज मस्ट. आपल्या स्किनला जर समजलं की आपल्याला हायड्रेशनच मिळत नाहीये, मॉइश्चरायझरच मिळत नाहीये, तर ते जास्त ऑइल प्रोड्यूस करायला लागतं. हं, हं. म्हणजे ज्याच्यासाठी आपण काळजी घेतोय की जास्त ऑइल नको व्हायला, तर ते उलटच होतं. त्यामुळे मॉइश्चरायझर हे पाहिजे म्हणजे पाहिजे. मॉइश्चरायझर नंतर आपल्याला सनस्क्रीन लावायचं. आता दोन्हीही मिक्स करून लावायचं का? अजिबात नाही. मॉइश्चरायझर वेगळा आणि सनस्क्रीन वेगळा लावायचा. हे झालं टीनेजर्समध्ये. आणि पेरिमेनोपॉझल आणि मेनोपॉझल आपण म्हणजे जसे हार्मोन्स कमी व्हायला लागतात आपले इस्ट्रोजन वगैरे, तसं आपली स्किन ड्राय व्हायला लागते. मोस्टली ड्राय स्किन असते, रिंकल्स असतात त्याच्यात. मेनोपॉझलमध्ये रिंकल्स ऑलरेडी सेट इन असतात. जर बिलकुलही सनस्क्रीन नाही वापरलंय, कधीच कुठले प्रोसिजर्स नाही केले, जसं की केमिकल पील्स वगैरे असं काहीच कधी केलेलं नाहीये, तर डेफिनेटली तिथे रिंकल्स आपल्याला दिसायला लागतात. हं. तिथे फक्त मॉइश्चरायझर, सनस्क्रीन हेल्प नाही करणार. आपल्याला नाईट क्रीम्समध्ये रेटिनॉल वापरावे लागतील, पेप्टाइड्स आहेतच. त्या व्यतिरिक्त प्रोसिजर्स पण आहेत बरेचसे, जसं MNRF, CO2 आहे स्किन रेज्युनेशनसाठी. त्याच्यानंतर
इफ यू आर एन्थुझियास्टिक देन वी कॅन गो फॉर बोटॉक्स अँड फिलर्स. आणि हे अजिबात हार्मफुल नाही आहे इफ हो. इट इज डन बाय अ स्पेशलिस्ट. ठीक आहे. पण इफेक्ट जे आहेत ते काही दिवसांसाठी राहतात. 1 वर्ष, 6 महिने. तुमचे कसं आहे तुमचं जेनेटिक्स आणि सगळ्या तुम्ही मेंटेनन्स कसं करता यावर पण डिपेंड करतं. त्यानंतर जे पोस्ट मेनोपॉझल आहेत किंवा मेनोपॉझल आपण म्हणू शकतो, तिथं डेफिनेटली सगळे सायन्स ऑफ एजिंग दिसणारच. इथे आपण जरी प्रोसिजर्स किंवा स्किन केअर रुटीन फॉलो केलं तर तसा नाही लुक येणार, जसं की अजिबातच आपल्याला रिंकल्स नाही आहेत. तिथे थोडंसं आपल्याला दिसेल की एक्झॅक्ट परफेक्टली नाही होणार. पण तिथे वापरायचं की नाही, डेफिनेटली आपण वापरणार आहे. ड्राय स्किन आहे, मॉइश्चरायझर नक्की नक्की वापरायचं आहे. एक नाही 2-3 वेळा वापरायचं आहे. परत पेप्टाइड्सवाले नाईट क्रीम्स वगैरे येतात, रेटिनॉलवाले, ते वापरायचे आहेत आपल्याला रात्री. एक व्यवस्थित स्किन केअर रुटीन तुम्ही घेऊ शकता डर्मॅटॉलॉजिस्टकडून. ओ, गुड, गुड. म्हणजे ऑइली स्किन असलेल्यांनी सुद्धा मॉइश्चरायझर लावलं पाहिजे. ओके. दिस डेफिनेटली. इज अ व्हेरी गुड पॉइंट. कारण बऱ्याच वेळा असं होतं की ऑइली स्किन आहे म्हणून मॉइश्चरायझर न लावता पावडर लावली जाते की ऑइलीनेस झाकावा या दृष्टीने. पण त्यांना सुद्धा आता वॉटर बेस्ड असे मॉइश्चरायझर्स वापरले पाहिजेत. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. अँड ऑफकोर्स मेनोपॉज, पेरीमेनोपॉजमध्ये एजिंग प्रोसेसमुळेही ड्रायनेस वाढलाय. म्हणजे असं नाही की स्किन केअर इज ओन्ली फॉर यंग पीपल, असं नाही आहे. आपल्या घरातल्या आईनी, आजीनी त्यांनी सुद्धा, म्हणजे आजीला खरं गरज कमी असेल कारण त्यांनी हेल्दी जेवण केलंय आणि छान हवेत ते राहिलेत. सो दे आर हॅव्हिंग हेल्दी एजिंग. पण आजकाल जो काही दिसतोय पॅटर्न, त्याच्यामध्ये ड्रायनेस तर खूप वाढायला लागलाय बिकॉज ऑफ एन्व्हायरमेंटल चेंजेस आणि आपलं खाण्याच्या चुकीच्या पद्धती, लॅक ऑफ स्लीप सगळंच आहे. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट की मॉइश्चरायझर आणि त्यानंतर सनस्क्रीन इज मस्ट. आणि सनस्क्रीनमध्ये एस-पी-एफ हा एक घटक असतो. तर एस-पी-एफचा अर्थ काय आणि काय नंबरचा एस-पी-एफ वापरावा? आणि आत्ता जसं म्हणालात की मॉइश्चरायझर वेगळं लावायचं आणि सनस्क्रीन वेगळं लावायचं. पण आजकाल असं दिसतं की सगळं मिक्स येतं. सनस्क्रीन, मॉइश्चरायझर प्लस लेडीजसाठी मेकअपसाठी सुद्धा जे काय आपण स्किन केअर अशी हां, सीसी क्रीम्स, सीसी क्रीम, बीबी हां, क्रीम. ते सुद्धा सगळं एकत्र येतं. मग ते लावायचं का वेगवेगळ्या स्टेप्समध्येच गेलं पाहिजे? आणि किती वेळाची गॅप दिली पाहिजे प्रत्येकात? मॉइश्चर हे सगळं वेगळं लावायचं आहे आपल्याला. पहिली ओके, गोष्ट. ठीक आहे. ओके. मॉइश्चरायझर, त्याच्यानंतर एक 5-10 मिनिटांनी ॲब्झॉर्ब झाल्यावर सनस्क्रीन. सनस्क्रीन शुड बी ॲज अ लेयर. आणि आजकाल टिंटेड सनस्क्रीन येतात. इव्हन डार्क फाउंडेशन म्हणजे डार्क स्किन टाइपसाठी पण सनस्क्रीन आहेत. एकदम टिंटेड. ओके, तर असं वेगळं फाउंडेशन डेली रुटीनमध्ये लावायची गरज पडत नाही टिंटेड सनस्क्रीन आपण वापरलं तर. म्हणजे कन्सिलरची पण गरज पडत नाही असं. ओके. तर हे 2 गोष्टी आपण वेगळे वापरणार आहेत 10-10 मिनिटाच्या फरकाने. जर कोणाला खूपच गरज आहे, थोडं जास्त कव्हरेज हवंय, फाउंडेशन लावायचंच आहे, तर आपण अगोदर मॉइश्चरायझर, 10 मिनिटांनी सनस्क्रीन, एक 10 मिनिटांनी ते सेट झाल्यानंतर आपण फाउंडेशन लावणार आहे. ठीक आहे. आणि आता फाउंडेशन मेकअप केलाय आणि त्याच्यानंतर 3-4 तासांनी परत सनस्क्रीन कसं लावू? तर आजकाल मिस्ट फॉर्ममध्ये येतात सनस्क्रीन. ते जस्ट स्प्रे करायचे चेहऱ्यावरती 2-3 तासाला. ओ, तर आपल्याला रिॲप्लिकेशन होतं. कारण की त्याच्यावरून जर आपण सनस्क्रीन लावलं तर ते निघून जाईल. बरोबर? ट्रू. ब्लॉची ब्लॉची होईल. असं नकोय आपल्याला. ओके. सो तर हे स्प्रे फॉर्ममध्ये पण येतं. ओके. येस, येस. पण असं रुटीनमध्ये वापरायची गरज नाही आपल्याला. कारण स्प्रेमध्ये एरोझोल्स असतात, नाकातून ते लंग्समध्ये जातात. ते आपल्याला नकोय तसं. हं, हं. पण इन केस जर अशी काही वेळ असेल, की आपल्याला प्री ॲप्लिकेशन आहेच, करायचंच आहे, पण मेकअप काढता येत नाही. तर तशा वेळी आपण ते करू शकतो. सी-सी-बी-बी क्रीम्समध्ये मोस्टली कोमेडोजेनिक असतात. ॲक्ने वगैरे येऊ शकतात. सो आय वोंट रेकमेंड ते सी-सी-बी-बी क्रीम्स वगैरे. आणि काही त्याचं असं सन प्रोटेक्शनमध्ये काही उपयोग नाहीये. मेन सन प्रोटेक्शन म्हणजे आता आपल्या इंडियन वेदरमध्ये आता समर्समध्ये पर्टिक्युलरली आपण बाहेर जर असू, तर SPF 50 अबव्ह पाहिजे आणि PA ट्रिपल प्लस किंवा 4+. SPF मेनली आपल्याला UVA, UVB आणि UVC असतं आपल्या UV रेडिएशन्समध्ये. तर UVC तर आपोआप फिल्टर होतं ओझोनमुळे. बरोबर. UVA आणि UVB. UVA हे टॅनिंगसाठी कारणीभूत असतं. इमिडिएट टॅनिंग किंवा डिलेड टॅनिंग. तर UVA साठी प्रोटेक्शन देतं SPF फॅक्टर. म्हणजे जितका मोठा असेल तितका.
जर SPF 30 असेल तर 97% प्रोटेक्शन आहे UVA पासून. जर SPF 50 असेल तर 98% होईल. तर फार कमी फरक असतो, पण डेफिनेटली 50, आता आपण बाहेर असू तर 50 वापरायचं आहे आपल्याला. हे UVA पासून सॉरी UVB पासून प्रोटेक्शन झालं. आणि UVA साठी PA ट्रिपल प्लस असं वापरायचं आहे आपल्याला. तर तो ट्रिपल प्लस किंवा 4+ पाहिजे. तर ह्या दोन्ही गोष्टींना कव्हर करतं ब्रॉड स्पेक्ट्रम सनस्क्रीन. आणि त्याच्यामध्ये जर आपल्याला टिंट पाहिजे असेल तर आयन ऑक्साईड, जे फाउंडेशनमध्ये असतंच. तर तसा वाला सनस्क्रीन म्हणजे ते फिजिकल सनस्क्रीनमध्ये कन्वर्ट होतं. झिंक ऑक्साईड, टायटॅनियम ऑक्साईड आणि आयन ऑक्साईड हे फिजिकल सनस्क्रीनचे प्रकार आहेत. आणि बाकी अजून फिल्टर्स असतात, एओबेन्झिन वगैरे, ते आहेत केमिकल सनस्क्रीन. तर हे दोन्हीचं मिक्सचर असलेले सनस्क्रीन आपल्याला वापरायचे आहे. सो आत्ता तुम्ही SPF आणि PA ट्रिपल प्लस या दोन्ही गोष्टी पाहिजेत आपल्या सनस्क्रीनमध्ये. येस. आणि नॉन कोमेडोजेनिक पाहिजे. सो तुम्ही आत्ता जे काही सांगताय, जे शब्द सांगताय, मी डॉक्टर असूनही मी थोडी कन्फ्यूज झाली आहे. की मला नक्की काय घ्यायचं आहे. म्हणजे खरं तर प्रत्येकाने फक्त मेडिकल स्टोअरमध्ये जाऊन डायरेक्ट मला सनस्क्रीन द्या किंवा या कंपनीचं माहिती आहे, ऐकलंय आणि हा ब्रँड आहे असं म्हणून घेण्यापेक्षा तुमच्यासारख्या एक्सपर्टीजकडे येऊन स्किन टेस्ट करून कुठलं सनस्क्रीन गरजेचं आहे समरमध्ये सुद्धा. आणि ऑफकोर्स समर आज आपण विषयही आपला महत्वाचा आहे, कारण यावेळेस आता हा सीझनही चालू आहे. पण वर्षभरासाठी पण कदाचित हे SPFचे प्रकार बदलू शकतात. सो एक्सपर्टीजच्या ॲडवाईसनी सनस्क्रीन घेणं सुद्धा ही केवढं गरजेचं आहे. इट इज नॉट लाईक इट इज जस्ट लाईक अ मेडिसिन. ऍक्च्युली आता स्टडीज येत आहेत किंवा फोटोज येत आहेत, AI मध्ये पण पाहिले असतील बरेच फोटोज, ज्यांनी सनस्क्रीन लावलंय आणि ज्यांनी सनस्क्रीन नाही लावलंय. ज्यांनी अजिबातच सनस्क्रीन नाही लावलं, ते उन्हात जातात नेहमी, फार्मिंग वगैरे असं काही असेल, तर त्यांची स्किनवरती रिंकल्स नसतात. असे ब्रिक सारखे रिंकल्स असतात, म्हणजे येस असं येस. होल असे असतात रिंकल्स, एकदम डीप असतात. कोणी फार्मर्सना तुम्ही पहा, कधी ऑब्झर्व करा, आता मी सांगितल्यावरती त्यांचे रिंकल्स असे डीप असतात, असे बरोबर. म्हणजे ब्रिक लावलाय एक असा 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 एक वेगळं वेगळं असं ते रिंकल्स दिसतात एकदम. ट्रू. त्यांच्यामध्ये स्किन कॅन्सरचा चान्स पण जास्त जास्त असतो. असतो. आता इंडियामध्ये बापरे, लॉस्ट कनेक्शन की काय? हे का याला खोली, अच्छा हे बाहेरच आहे ना, खोलीशी काही संबंध नाही ना. हे काय मी लॉस झाले. तुझं कुठल्या दुसऱ्या फोनवरनं कनेक्टेड आहेस का? बघ बरं तिथे मी आहे का गेले. यार शा. बाहेर जात असू तर SPF 50 नक्कीच वापरायचे, प्लस PA ट्रिपल प्लस हे तर आहेच आपल्याला वापरणं. नॉन कोमेडोजेनिक असलं पाहिजे. आणि दर 2 तासाला आपल्याला ते रिअप्लाय करायचे आपण बाहेर जातो. हे सनस्क्रीन सोबत आपल्याला फिजिकल सनस्क्रीन पण गेलं हे वायफाय. मोठे गॉगल्स वापरले बाहेर जाताना. ते अंपायर वाली अशी मोठी हॅन्ड येते ती वापरते. परत रेकॉर्डिंग सुरू झालं. अम्ब्रेला घेऊन जाणे आणि स्कार्फ, ह्या सगळ्या गोष्टी आपण वापरल्या पाहिजेत. त्या व्यतिरिक्त आपल्याला आजकाल UPF फॅक्टर असलेले क्लोदिंग पण येतात आणि सनवायझर्स पण येत आहेत, असं इथे घालण्यासारखं हेल्मेट सारखं. ते पण आपण घालून टुरिस्ट प्लेसेस वरती फिरू शकतो. म्हणजे चेहऱ्यावर ऊन येते पण आपल्याला टुरिस्ट प्लेसवर दिवस फिरायचं नाही, तर तेव्हा असे हेल्मेट सारखे समोर असतात, असे मागून असं त्याला लॉक करता येतं. तसे सनवायझर्स वगैरे आपण यूज करू शकतो. तर सनस्क्रीन हे आपल्याला घरी पण लावायचंय, रोज लावायचंय, 365 डेज लावायचंय. आणि बाहेर जाताना रिअप्लिकेशन एव्हरी 2 आवर्स. आणि सनस्क्रीन ऍप्लिकेशनचं अमाऊंट, आता बरेच जण माझ्याकडे येतात, मला तुम्ही दिलेली सनस्क्रीन लावली मी SPF 50 PA ट्रिपल प्लस, तुम्ही जे दिले आहे ते दररोज सकाळी लावलं न विसरता. आणि मग माझ्याकडे येतात आणि म्हणतात माझं तरीही स्किन टॅन झालं. तर त्याचं इम्पॉर्टंट रिझन हे आहे, आपले सनस्क्रीन काय 100% प्रोटेक्शन देत नाही. तर त्याच्यातून जे काही आपलं कमी आहे, 1-2% कमी असतं, त्याच्यातून हे टॅनिंग होतं, कारण की मेलॅनिन रिॲक्टिव्ह स्किन टाईप आहे इंडियन स्किन टाईपमध्ये. आणि क्वांटिटी आपण किती लावतो,
एवढंसं एक हिरव्या वाटाणा एवढं घेतो क्वांटिटी आणि ते पूर्ण चेहऱ्यावर, अजून राहिलं तर नेकला पण लावून टाकतो आपण असं. तर तसं न करता 2 फिंगर टिप्स हे म्हणजे पूर्ण 2 फिंगर जे आहे त्याच्या लेंथ पर्यंत इतकं घ्यायचं आणि हे सनस्क्रीन पूर्ण चेहऱ्याला असं लावायचं आणि ते घासायचं नाहीये, रब नाही करायचं. हलक्या हाताने पूर्ण चेहऱ्यावर स्प्रेड करायचं आणि तोच नेकवर पण येईल. आता आपण खूप मोठा ब्रॉड नेक घालत असू तर तो नेक पण कव्हर झाला पाहिजे. ओके. आणि एव्हरी 2 आवर्स इज इम्पॉर्टंट. तुम्हाला स्वेटिंग होत असेल, तुम्ही बीचवर जाताय, तुम्हाला स्वेटिंग होतंय आणि तुम्ही असं पुसताय वगैरे काय जे काही आहे, त्याच्यानंतर परत रिअप्लिकेशन पाहिजे आपल्याला सनस्क्रीनचं. आणि स्विमिंगला जाताय, तर आय वुड सजेस्ट की अगोदर तुम्ही मॉइश्चराइज करा स्किनला आणि सनस्क्रीन स्प्रेज तुम्ही मारू शकता. आणि इम्पॉर्टंट आहे की फुल स्लीवचा स्विमवेअर घ्यायचा, इथंपर्यंत असलेला आणि फुल स्लीवचा. दिस इज द बेस्ट प्रोटेक्शन सनस्क्रीनपेक्षाही. आणि बाकी जे काही एक्सपोज्ड पार्ट आहे तिथं तुम्ही सनस्क्रीन लावा. आणि हे त्याच्या अगोदर शॉवर घेणं इम्पॉर्टंट आहे. क्लोरीन वॉटर केसांमध्ये पण जाणार आणि स्किनमध्ये पण. सो शॉवर घेऊनच मग स्विमिंगला जायचं. म्हणजे आता समर बद्दल बोलतोय आपण सनस्क्रीन, त्याच्यामुळे मी हा पॉईंट पण घेतला. आणि बाहेर आल्यावर लगेच वॉश करून मॉइश्चराइज करायचंय आणि परत रिअप्लाय करायचं सनस्क्रीन. ओके. सो आपल्याला दिवसभर सनस्क्रीन हे एव्हरी 2 अवर्स लावणं गरजेचं आहे. कारण बऱ्याच वेळा घरी असं असू होतं. तर नाही गरजेचं असं. अच्छा. तुमचं स्क्रीनच्या समोर टाइम जास्त असेल तर डेफिनेटली यू हॅव टू अप्लाय, बिकॉज ह्याच्यातले ब्लू ब्लू रेज वगैरे लॅपटॉप येतातच. आणि स्क्रीन येस, मधले. येस. तर परत रिअप्लाय केलं पाहिजे, 3-4 तासांनी केलं तरी चालेल. आणि लॅपटॉपला ब्लू स्क्रीन लावून घ्यायची, जे फिल्टर करेल ब्लू लाईट. हे म्हणजे अशा गोष्टी आहेत की फक्त सनस्क्रीनच नाही, पण जिथे कुठे आपल्याला पॉसिबल आहे हं, स्क्रीनवरती ब्लू फिल्टर लावू शकतो आपण. हं, हं. असं सगळं ते करू शकतो. ओके, ग्रेट. सो स्किनची काळजी घेताना फक्त स्किन नाहीये, पण त्याच्या आजूबाजूच्या जे काही घटक आहेत, जिथनं हे यूव्ही लाईट्स आपल्या शरीरावर पडतात, त्या सगळ्यांनाही हाईड करणं गरजेचं आहे. सो व्हेरी इम्पॉर्टंट. आत्ता जसं तुम्ही म्हणालात, की बाहेर आता समरमध्ये आपण घरी तर आहोतच. घरीही लेडीजनी स्वयंपाक करताना सुद्धा सनस्क्रीन लावणं म्हणजे गरजेचं आहे. कारण एवढी गॅसची धग लागत असते आणि आता त्याला तर सुट्टी नाहीये. त्याच्यामुळे आय थिंक सनस्क्रीन हे घरी असताना सुद्धा लावणं स्किन केअरसाठी महत्वाचं ठरतंय. येस, ओके. येस. त्याच त्यांच्यासाठी मी सांगेन की हां. कसं होतं की फिमेल्समध्ये युज्युअली प्रेग्नन्सीमध्ये प्रेग्नन्सी मास्क म्हणून असा, त्याला आपण मराठीत म्हणतो वाम हं, आणि हिंदीमध्ये त्याला झाईया म्हणतात हं, हं. आणि आम्ही इंग्लिशमध्ये त्याला मेलाझ्मा म्हणतो. ठीक करेक्ट. आहे. तर हे आपण कॉमनली पाहतो, हे प्रेग्नन्सी नंतर येतं. हं, हं. निघून पण जातं काही जणांचं डिलिव्हरी नंतर. हो. काही जणांना जेनेटिक म्हणजे फॅमिली हिस्ट्री असते, त्यांचा तो राहतो. तो कधी डार्क दिसतो, कधी लाईट दिसतो. आणि स्वयंपाक केल्यामुळे जरी ते बाहेर निघत नसतील, उन्हात अजिबात जात नसतील, पण त्या एक रेडिएशनमुळे पण ते डार्क होतं. तर त्यांनी डेफिनेटली फिजिकल सनस्क्रीन वापरायचं, ज्यांना असं त्रास आहे पिगमेंटेशनचा. ओके. तर डेफिनेटली गॅसच्या समोर थांबणार आहेत, बाहेर अजिबात जाणार नाहीत, उन्हाला पाहणार नाहीयेत, तरी पण फिजिकल सनस्क्रीन लावणार आहेत. ओके, ग्रेट. येस. येस. सो आता समर आहे. बाहेर तर पुण्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये प्रचंड ऊन आहे आणि सनस्क्रीनचा खूप मोठा भाग असणार आहे स्किन केअरमध्ये. आणि ग्लोबल वॉर्मिंग आहे. कालच न्यूजपेपरमध्ये आलंय की ओझोन लेअरमध्ये सुद्धा आता थिनिंग व्हायला लागलंय. म्हणजे अजून युव्ही रेज आपल्यापर्यंत स्ट्रॉंग पोहोचणार आहेत. येस. सो हे फारच गरजेचं आहे. आता याच जोडीला असं आहे की बरेच जण आता समरमध्ये वेकेशनला बाहेर पडतील. सो युरोपियन कंट्रीजमध्ये जातील. आज आपल्या वेबिनारमध्ये सुद्धा युरोपचे काही जण जॉईन झालेले आहेत. सो इन युरोपियन कंट्रीज ऑल्सो त्यांचं स्किन टाईपही वेगळं असेल. पण आपली लोकं तिथे गेली किंवा त्यांनी सुद्धा स्किन केअर कशा पद्धतीने केलं पाहिजे, इंडियन्सनी पण आणि युरोपियन लोकांनी पण, त्याबद्दलही सांगा. अँड try to because few are there, so we can speak in English also, so they can understand very well that how they can use this skincare in European countries too. So the first difference is the skin type. European skin is, there are 6 types, Fitzpatrick skin type, 6. So in European countries, it is
type 1, type 2, type 3. So they are on the fairer side. And in India, it's 4, 5, 6. ओके. So in European skin, when there is exposure to sunlight, their skin will burn instead of tanning. या. The melanin reactivity is less. But on the other side, Indian skin will tan more. This tanning is actually a protective mechanism, but it doesn't negate the use of sunscreen in Indian skin type also. So now coming to like when you are going as a tourist, so you have to use sunscreen, which is a broad spectrum with chemical and physical sunscreen, both photostable filters, SPF 50 or more, PA triple plus or 4 plus. This you have to see non-comedogenic. You can try any formulation, gel formulation or lotion formulation, lotion for the body, sprays for the reapplication, ease of reapplication. Even there are some wax kind of sunscreen that you can reapply as can means like wax. What we say? Mm, like even the coloring thing is there. Like you apply it on the face, sunscreen in that sunscreen. स्पॅट्युला? स्पॅच्युला नो. नाही असं एक्झॅक्टली मला सांगता येणार नाही. ते असं सॉलिड फॉर्म मध्ये असतं, अच्छा. ते आपण अप्लाय करू शकतो असं. तर दॅट इज अनदर थिंग. देन देर आर ओरल सनस्क्रीन ऑल्सो विच येस, बट इट इज गोइंग टू हेल्प यू 10 to 20%, नॉट लाईक द प्रॉपर सनस्क्रीन ऍप्लिकेशन, बट इट विल बी लाईक assistant. So 10 to 20% protection will be there with the oral sunscreen, and definitely you have to use physical sun protective gears such as scarves, hat, big goggles. Avoid direct sun exposure wherever possible. The sun visors are coming up. This is a new thing. And the umbrella, definitely. And full sleeves if possible. Yes. ऍक्च्युली भारतामध्ये वेगळं होतं. भारतातनं लोक बाहेर फिरायला गेले की फुल स्लीव्ज नाही घालणार. सो टॅनिंग इज नाव विल वर्क ॲज प्रोटेक्टिव्ह फॉर देअर स्किन. We have to use protective gears, sun protective gears. येस. आता याच्यामध्ये एक महत्वाचं आता तुम्ही बोललात की इंटरनल सनस्क्रीन म्हणजे Yes. काही टॅबलेट्स असतात, काही Yes, yes, tablets सप्लिमेंट्स. आहेत. ते अँटीऑक्सिडंट्सच आहेत. ओके. पण या जोडीला हे तर आहे. पण याच्या व्यतिरिक्त स्किन केअरसाठी काही बेसिक जसं आपण म्हणतो की फॉलिक ॲसिड घ्या, आयर्न घ्या, त्या पद्धतीने स्किनसाठी काही सप्लिमेंट्स तुम्ही सजेस्ट करता का? स्किनसाठी म्हणजे आता मेन आहे आपलं स्किन बॅरियर खराब नाही झालं पाहिजे, त्याच्यासाठी मॉइश्चरायझर आहे. तर ओरली म्हणलं तर काही कंडिशन्स आहेत जिथं पिगमेंटेशन वगैरे होतं, जसं B12 कमी आहे, फेरेटिन कमी आहे, किंवा लिप्सवरती लगेच ड्रायनेस वगैरे येतो, लिप्स फुटत राहतात आणि ते बरंच होत नाही, तर तिथे B12 वगैरे डेफिशियन्सी असतं. अंडर आय पिगमेंटेशन आहे, तिथे पण व्हायटमिन डेफिशियन्सीचं रोल आहेच डेफिनेटली. आयरन, B12, डी लेवल्स वगैरे या सगळे इम्पॉर्टंट आहेत आपले व्हायटमिन्स. ते मायक्रो न्यूट्रिएंट्स आहेत, ते असलेच पाहिजे आपल्या जेवणात, खाण्यात सगळं पाहिजेच. जिथे कुठे डेफिशियन्सी असेल ते आपण करेक्ट करतोच. ओके. आणि बरेच आहेत, कोलॅजन आहे, ग्लुटाथायन आहे, अशा सगळ्या गोष्टी आहेत. पण कोलॅजनचं कसं आहे की त्याचा पर्टिक्युलर एक फॉर्म आहे, तो यूज करू शकतो आपण. पण आपल्या बॉडीतला जो कोलॅजन तयार होतो तो बाहेरून घेऊन कधीच होणार नाही. मरीन कोलॅजन, दिस इज द बेस्ट कोलॅजन, म्हणजे ज्याचं इफेक्टिव्हनेस आहे. दॅट हेल्प्स इन हायड्रेशन. 3, 6, 9 महिने घेतल्यानंतर आपल्याला त्याचा फरक दिसतो. इज आर ऑन कॉस्टली साईड, बट डेफिनेटली त्याचा म्हणजे यूज आहे आणि हेल्प पण करतं ते इन ऍडज्युवंट. असं म्हणजे प्रोसिजर्स केलेत आपण, स्किन बुस्टर्स केलेत, त्याच्यासोबत मग कोलॅजन घेतलंय, तर त्याचा रिझल्ट लॉंग टर्म राहायला मदत होते. बरोबर सनस्क्रीन, मॉइश्चरायझर हे वापरतोय, मेंटेनन्स, तर त्याचं मेन काम नाहीये ते. ठीक आहे. ग्लुटाथायन पण कसं आहे की त्याचे पण IV ग्लुटाथायन इज द बेस्ट, पण त्याचंही 4-6 आठवडे आपल्याला IV ग्लुटाथायन घ्यावं लागतं, ओरल पण घ्यावं लागतं त्याच्यासोबत.
त्या व्यतिरिक्त आपल्याला पील्स वगैरे केलं तर अजून चांगला रिझल्ट येतो. आणि तो मेंटेन करण्यासाठी पण आपल्याला ओरल ग्लुटाथाईन घ्यावा लागतो. कसं आहे, जसं कोणाचं वेडिंग वगैरे आहे, तर त्यांनी घेतलं तर डेफिनेटली मी ते रेकमेंड करेन. किंवा तुमचं काही स्टेजवरती परफॉर्मन्स आहे, तुम्हाला नेहमी मेकअपमध्ये नाही राहता येत, तर एक थोडासा स्किन अजून उजळून दिसेल तर ग्लुटाथाईन डेफिनेटली हेल्प करतं. तर अंडर सुपरविजन घेणं गरजेचं आहे. अँड ग्लुटाथाईन इज स्ट्रॉंग अँटीऑक्सिडंट. असं काही वेगळं मॅजिक नाहीये. ते आपल्या याच्यात खूप वर्षांपासून यूज होतो आणि त्याचा साईड इफेक्ट म्हणून तो आला समोर आणि तो आपण पॉझिटिव्हली घेतलाय. इकडे असं आहे. ओके. तर कुठलाही मॉलिक्युल चुकीचं आहे आणि काम करत नाही असं नाहीये. आपल्याला काय गरजेचं आहे हे महत्वाचं आहे. बरं. आपल्याला गरज आहे आणि तुम्ही राईट स्पेशलिस्टकडे जाताय आणि काही टेस्ट वगैरे करून मग घेताय, डेफिनेटली त्याचे साईड इफेक्ट्स पण कमी असणार. तुम्ही जर एलिजिबल नसाल तर ते डॉक्टर तुम्हाला देणार नाही. देणार. कारण की चॅट जीपीटी किंवा दुसरे कोणतेही डॉक्टर म्हणजे जे याचे स्पेशलिस्ट नाही आहेत, तर ते त्याची रिस्पॉन्सिबिलिटी नाही घेत. बरोबर आहे. पण जे स्पेशलिस्ट आहेत त्यांना राईट तुम्हाला ॲडवाइस सांगणं, करणं आणि ते ट्रीटमेंट करणं फार इम्पॉर्टंट आहे त्यांच्यासाठी. अगदी बरोबर. सो तुम्ही कोलॅजन बद्दल म्हटलात, विच इज लाईक अ हायड्रेशन, बट Yes. ऑफकोर्स दिस इज अ सप्लिमेंट. बट फॉर डेली फूड हॅबिट, पाणी रोज किती प्यायचं, खाण्यामध्ये काय पदार्थ असावेत की जेणेकरून हे कोलॅजेन आणि हे हायड्रेशन मेंटेन राहील? आता आपण पाणी बोलूयात. पाणी साधारण 8 ते 10 ग्लास म्हणजे 2 ते 3 लिटर असलंच पाहिजे. एव्हरी 20 kgs 1 लिटर ऑफ वॉटर असं सांगेन. पण खूप पाणी पण नको, 4 लिटरच्या वर नको. आणि समर्समध्ये थोडंसं हायड्रेशनचं पार्ट आपण इन्क्रीज करतो. ठीक आहे, 3 ते 4 लिटर असं आपण धरूयात. आपण बाहेर उन्हात जात नसू तर, आपण उन्हात वगैरे जात असू, आपल्याला स्वेटिंग खूप होत आहे, तर त्याच्यासोबत इलेक्ट्रोलाइट्स पण घेणं गरजेचं आहे, जसं ORS वगैरे. कोकोनट वॉटर इज ऑल्सो गुड, इट इज रिच इन इलेक्ट्रोलाइट्स, ते घेऊ शकतो आपण. आणि हे जे ऑरेंज कलरचे फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स आहेत, कॅरेट आहे, वॉटरमेलन आहे, टोमॅटोज आहेत, त्याच्यानंतर मँगोज, हे सगळे एक म्हणजे याच्यात लाइकोपेन आणि व्हायटॅमिन ए असं सगळं असतं. तर हे आपल्याला ॲज अ ओरल सनस्क्रीनचे प्रकार आहे म्हणा याच्यामध्ये, ते आपल्याला हेल्प करतं थोडंसं. त्याच्यात त्यानंतर ग्रीन लॅफ व्हेजिटेबल्स आहे, पालक वगैरे, याच्यात सगळं आयरन आपल्याला माहितीच आहे, हे घेणं गरजेचं आहे. आयरन, ग्रीन लॅफ व्हेजिटेबल्स. त्याच्यानंतर बीटरूट पण गरजेचं आहे आयरनसाठी. आणि खाण्यामध्ये अजून कॅल्शियम म्हणजे रागी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेत. जेवढे कलरचे फ्रुट्स आणि व्हेजिटेबल्स आपण दररोज घेऊ, म्हणजे आठवड्यातून आज ठरवायचं की मला ह्या कलरचं घ्यायचंय, म्हणजे हे कलर आपल्या ह्याच्यात पाहिजे, ऑरेंज कलर, ग्रीन कलर, येलो कलरचे कॅप्सिकम वगैरे येतात, पंपकिन येतं आपल्याकडे. येस. तर दररोज आपल्या खाण्यामध्ये कलर पाहिजे. ग्रीन पासून ते ऑरेंज, रेड, येलो सगळे कलर्स पाहिजेत आपल्या ह्याच्यात. इवन बनाना इज रिअली गुड, जो इझिली अवेलेबल होतो. I think आणि this is a good tip for all housewives that select one color, येस, not a vegetable. हा, फक्त हाच मला बटाटाच आवडतो. बटाटा इज कम्प्लीट स्टार्च. तुम्ही फक्त बॉईल करून खाल्लं तर काहीच प्रॉब्लेम नाही, पण त्यालाच तुम्ही फ्राय केलं तर ते काही कामाचं नाही. आपण बेबी फूड म्हणून देतो बॉइल्ड Yes. पोटॅटो, तर त्याच्यात स्टार्च आहे, लहान मुलांना आपण देऊ शकतो. मोठ्यांना आपण अवॉइड करतो कारण की आपलं कामच फार कमी आहे. आपण लहान मुलांसारखं Physical उड्या नाही मारत, activity नाहीये. अजिबात नाही. ऍक्टिव्हिटीज नाही आपली. एका ठिकाणी बसले तर आपण बसलेलो आहोत, बस. सकाळी 1-2 तास धावपळ करतो, स्वयंपाक वगैरे करते वेळेस एकदा बसलं, त्याच्यानंतर संपलं, मग संध्याकाळीच Correct. 1-2 तास असं आहे. म्हणून स्टार्चकडे नको, जंक फूड नको, शुगर नको, फ्राईड फूड नको. म्हणजे सण आलं की आज अक्षय तृतीया आहे, पुरणपोळी सगळ्यांचा आवडीचं, Yes, yes. आंब्याचा रस. तर आपण जेव्हाही हे स्वीट्स वगैरे घेतो ना, त्याच्यानंतर एक 10-15 मिनिट्स एक फास्ट वॉक केलं तर ते ग्लुकोज आपलं युटिलाइज होईल आणि ते आपल्या चेहऱ्यावर किंवा स्किनवर दिसणार नाही. खूप ऑइली स्किन, आपलं ऑइली फूड आणि शुगर खाल्ल्यानंतर खूप जणांना ऍक्ने ट्रिगर होतो. मी म्हणत नाही कॉज होतो, Yes. इट्स नॉट कॉज, इट ट्रिगर्स. It triggers. ज्यांची ऍक्ने प्रोन स्किन आहे,
उन्हाळ्यात कसं होतं आपल्याला घाम पण येतो, ऑइलीनेस वाटतं एकदम आणि आपण चेहरा पुसतो पण हातावरचे सगळे बॅक्टेरिया चेहऱ्यावरचे आणि मग हे तर एकदम बेस्ट कॉम्बिनेशन आहे ऍक्ने येण्यासाठी. ज्यांना नसतील तर त्यांनाही येतं हो. असं. हायजीन इज व्हेरी इम्पॉर्टंट. Yes. उन्हाळ्यात ऍक्ने जास्त काय येतात हे एक रिझन आहे ओके. त्याचं. ओ. येस. आणि मी कुठे बीचला गेली किंवा फिरायला गेलीये तिथं आपलं खाणं पिण्यावरती काहीही कंट्रोल नसतो. उन्हात जातो आपण, झोपण्यावर कंट्रोल नसतो. पाणी कसं आपल्याला मिळालं तसं हो. दुपारी नाही मिळालं किंवा आपण बॉटल घरी विसरलोय तिथं पाणीच मिळत नाही असं काही झालं. हे सगळे डिस्टर्बन्समुळे पण ऍक्ने येतो. म्हणजे मी ट्रिपवरून आले आणि एकदम चेहरा काळवंडलाय, पिंपल्सच येत आहेत, असं सगळं जे काही आहे, हे सगळे कारण आहेत त्याचे. आणि आपण जरा प्लॅन करून निघालो, घरचे काही फूड घेऊन किंवा फ्रुट्स खायचं बाहेर गेल्यावर, पाणी व्यवस्थित प्यायचं, झोप वेळेवर पाहिजे. तर हे सगळं केलं तर आपलं म्हणजे ट्रिप पण एकदम आनंददायी आणि घरी आल्यावर पण करेक्ट. काही त्याचा त्रास नाही असं. करेक्ट. समर म्हटला की अजून एक महत्वाचे इव्हेंट्स येतात ते म्हणजे लग्न कार्य. सो एकतर नवरा नवरी तर आहेतच, पण सगळे वऱ्हाडीही खूप नटून थटून असतात आणि सगळ्यात महत्वाचा येतो मेकअपचा भाग. सो मग Yes. लग्नाच्या आधी ऑफकोर्स ब्रायडल तर खूप काही काही ट्रीटमेंट्स आणि पार्लर हे सगळं करतच असते, पण मेकअपही खूप होतो आणि जसं म्हणलं की आपणही लग्नाला जाणार तर आपणही छान आवरून जातो. तर ते मेकअपचे जे काही प्रॉडक्ट्स आहेत ते कसे वापरावेत आणि मेकअपच्या आधी आणि नंतर काय स्किन केअर केलं पाहिजे, हा तर एक झाला. त्याच्याच एक अजून प्रश्न असा ऍड करते की आजकाल डेली मेकअप पण सुरू झालाय. म्हणजे ऑफिसला जायचंय तर सेल्फ मेकअप आणि भरपूर वर्कशॉप्सही होतात की रोज काहीतरी तुम्ही चेहऱ्यावर लावून ऑफकोर्स छान दिसता, प्रेझेंटेबल असता, पण याचाही परिणाम स्किनवर ऍडव्हर्स इफेक्ट काही त्रासदायक होतो का, तर त्याची पण केअर कशी घ्यायची हेही आम्हाला सांगा. नक्की नक्की. याबद्दल सांगण्या अगोदर मी एक स्लाइड शेअर करते आणि तुम्हाला दाखवते. एक सेकंड. एकच सेकंड. म्हणजे आपण हे सगळं बोलतोय, सगळं करतोय, पण आपल्याला बेसिक स्किन केअर करणं फार गरजेचं आहे. येस. येस. जेणेकरून मेकअप आपल्याला कमीत कमी लागेल. ओके. गुड. गुड. तर हे मी जस्ट एक स्क्रीन शेअर करते त्यामध्ये सेकंड. एकच सेकंड. या या शुअर. स्किन शेअर होपफुली दिसतंय हे. येस आलाय. तर बेसिक आपल्याला हे जे आहे तर जेव्हाही ग्रूम आणि ब्राईड यांचं ट्रीटमेंट असतं ना त्यामध्ये आपल्याला जर 6 मंथ्स असतील तर आपण हे काही प्रोसिजर्स आहेत जे करू शकतो. लेझर हेअर रिमूव्हल, ऍक्ने असतील तर ऍक्ने ट्रीटमेंट दिसतंय ना सगळ्यांना, येस. येस. आणि ऍक्ने स्कार ट्रीटमेंट. म्हणजे ह्या गोष्टींना आपल्याला वेळ लागतो. ऍक्ने ट्रीटमेंटसाठी 3-6 महिने लागतात. ऍक्ने स्कार ट्रीटमेंटसाठी 6 महिने ते 1 वर्ष असं लागतं. काही स्टबन पिगमेंटेशन असतं खूप वर्षांचं, तर त्यालाही ट्रीटमेंट करायला वेळ लागतो आपल्याला. बॉडी टॅन रिमूव्हल आहे 2 ते 3 महिने लागणार. स्किन टाईटनिंग इफेक्ट आहे ते थोडंसं म्हणजे त्यालाही वेळ लागेल. 3 महिन्यात पण होऊ शकतं ते. ग्लुटाथायन हे 6 आणि 3 मंथ्स दोन्हीमध्ये आपण घेऊ शकतो. आयव्ही ड्रिप्स, फुल बॉडी लेझर हे सेम लेझर हेअर रिमूव्हल असेल. 3 मंथ्स पहिले तुम्ही जर आलात तर तुम्हाला स्किन बुस्टर करू शकतो. PRP थेरपी हे स्किन रेज्युनेशन. तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही, ऍक्ने नाही, टॅनिंग नाही वगैरे नाही, पण आपल्याला स्किन अजून ग्लो करायचं आहे, अजून हायड्रेटेड पाहिजे. स्किन बुस्टर्स आहेत, PRP थेरपी आहे. स्किन टाईटनिंग इफेक्ट येतो RFने. परत केमिकल पील्स आहेत, काही डाग आहेत वगैरे असं, किंवा अनइव्हन स्किन टोन आहे त्याच्यासाठी केमिकल पील्स करू शकतो. हायड्रा फेशियल, डीप क्लिन्झिंग प्रोसिजर आहे. इतर फेशियलपेक्षा आपण हायड्रा फेशियल आणि ऑक्सिजनो फेशियल सांगतो. त्यानंतर ग्लुटाथायन डेफिनेटली हेल्प करतं ग्लोमध्ये. 1 मंथ बिफोर आलं तर खूप काही करता नाही येणार, पण तरीही स्किन बूस्टर्स आपण करू शकतो. याचे क्वाईट इन्स्टंट रिझल्ट्स आहेत. डर्मल फिलर्स आहेत, बोटॉक्स. डर्मल फिलर्स पण आणि बोटॉक्स पण 1-2-3 दिवसात किंवा आठवड्याभरात आपल्याला रिझल्ट दिसतात. अंडर आय फिलर्स आहेत, ज्यांना अंडर आयमध्ये फार असं काळं दिसतं किंवा असं खड्डा आहे तर त्याच्यासाठी फिलर्स लागतात आपल्याला. आणि
काही ठिकाणी बूस्टर्सनी पण खूप फरक पडतो. तर ते अॅनलाईज करून आपण सजेस्ट करतो. हायड्रा फेशियल डेफिनेटली लग्नाच्या 1-2 दिवस अगोदर पण करू शकतो हायड्रा फेशियल आणि अजून काही ग्लो फेशियल्स पण आपण करू शकतो. एक सेकंड. एक प्रश्न आहे की तुम्ही आता या ज्या काही सगळ्या प्रोसिजर्स सांगितल्या फॉर द ब्रायडल येस. और मे बी एनीवन कॅन डू इट फॉर अ हेल्दी स्किन. आपल्याला एवढा वेळ लागतो. ॲक्ने असेल तर 2-3 करेक्ट. महिने तर लागणार आहेत तर आपल्याला. ह्या सगळ्या ट्रीटमेंट्स तुमच्या क्लिनिकमध्ये पण होतात का? केराटिस स्किन येस, क्लिनिकमध्ये? येस. ओके, येस. ग्रेट. या सगळ्या ट्रीटमेंट्स आपण करतो आपल्याकडे आणि मी स्वतःहून सगळे स्वतः प्रोसिजर्स करता. करते. ओके, गुड. येस, येस. मी थोडे रिझल्ट दाखवते. जास्त बोर नाही करणार. दिस इज ॲक्ने पेशंट. आम्ही हिच्यामध्ये ॲक्ने पील आणि CO2 लेझर केलेलं आहे आणि शी वॉज अ मीन्स गोइंग टू बी ब्राईड. ब्राईड म्हणजे वेडिंग होतं तिचं. नाईस रिझल्ट्स. आणि ही पण हिचे खूपच म्हणजे मोठे पिंपल्स वगैरे होते. आम्ही हिला 1-1.5 वर्ष ट्रीट केले आणि शी इज स्टिल माय पेशंट. शी कम्स अगेन फॉर आफ्टर एव्हरी 3-6 मंथ्स. तिला त्याचं महत्व पण कळालंय म्हणा. या. PRP डर्मा रोलर केलेलं आम्ही ॲक्ने ह्याच्या ट्रीटमेंट सोबत ओके. आणि एक सेकंड. आणि स्किन टॅग्स पण असतात काही जणांना वेट वाढल्यामुळे. ते पण आपण काढू शकतो. एक 7-10 दिवसात हील होतात. ही माझी जर्मनीची पेशंट आहे. ओके. तिचे रिझल्ट असं काही समर्समध्ये फंगल इन्फेक्शन होतो. Yes. तर ते पण आम्ही ट्रीट करतो. हे 4-6 वीक्स मधला डिफरन्स आहे. आणि हे स्कॅल्प थेरपी म्हणजे आपण हेअर रिग्रोथ केलेलं आहे. 3 सेशन्स केलेले यांचे. GFC म्हणून एक प्रोसिजर असते PRP सारखी. तर आम्ही 3 to 5 सेशन्स मध्ये असे रिझल्ट देऊ शकतो. म्हणजे ऑलमोस्ट ही वॉज ऑल्सो लाईक प्री वेडिंगच आला होता तोही आणि ही वॉज व्हेरी हॅपी विथ द रिझल्ट्स. करेक्ट. ऑफकोर्स. त्याचं समोरचं पण हेअरलाईनचा ग्रोथ पहा. लेफ्ट साईडला त्याचे आतमध्ये गेलेले आहेत पण इकडे बेबी हेअर्स भरपूर आलेत त्याला. मीन्स ही वॉज गोइंग फॉर द हेअर ट्रान्सप्लांट पण आम्ही म्हणजे सिनर्जिस्टिकली त्यांनी पण व्यवस्थित फॉलो केलं आणि आमचे ट्रीटमेंट असं. हा पण प्री वेडिंग आलेला हेअर ग्रोथ साठी. याचे तरी एकदम जबरदस्त रिझल्ट आहे. येस. सो मे ऑफकोर्स स्किन केअर आहे, हेअर केअर आहे इज नेसेसरी फॉर बोथ मेल अँड फिमेल. येस, येस. ही ॲक्ने आम्ही फक्त 3 सेशन्स ऑफ पील्स म्हणजे 2 महिन्यात आणि ओरल मेडिकेशन एवढंच केलेलं आहे. आणि त्यांना म्हणजे ही इज फ्रॉम IT कंपनी, वर्क्स इन IT कंपनी. तर तो बोलला की मला फार कॉन्फिडन्स लो वाटायचा आणि नाऊ आय एम व्हेरी कॉन्फिडंट आफ्टर द ट्रीटमेंट. ऑफकोर्स पर्सनॅलिटी पण ॲक्ने ट्रीटमेंट. बट दीज हे एक स्किन कंडिशन आहे ॲटोपिक डर्मटायटिस. तिला मुलीला म्हणजे ती एक 8-10 वर्षाची मुलगी आहे. लेफ्ट साईडला पिगमेंटेशन दिसते, स्किन निघते आणि राईट साईडला आम्ही फक्त मॉइश्चरायझर आणि क्रीम्स वरती तिला कंट्रोल केलेलं. अँड स्कूलमध्ये कसं बुली होतं की तुला डार्क कसं आहे, तू अशी काळी का दिसते, चेहरा आता काळा आता पांढरा दिसते. अँड दिस इज नॉट विटिलिगो ऑर समथिंग. हे फक्त ड्राय स्किन आहे, ड्राय सेन्सिटिव्ह स्किन, ॲलर्जिक स्किन. त्याच्यामुळे असं झालेलं आहे. सो गुड स्किन इज सायन्स नॉट मॅजिक. येस, व्हेरी व्हेरी ट्रू, व्हेरी ट्रू. आणि आता आपण कमिंग टुवर्ड्स आर हे जो मेकअप करतो आपण लाईट मेकअप त्यावर येऊ. लाईट मेकअप आपण डेफिनेटली करू शकतो. डे टू डे लाईफमध्ये आता कसं आहे सगळ्यांना इन्स्टा रेडी पाहिजे सगळीकडे जाताना किंवा कधी छान ड्रेस घातलाय पण मेकअपच नाहीये, काही डाग दिसत आहेत उठून तर नकोच वाटतं. तर पहिली गोष्ट आहे ड्राय स्किन असो की ऑइली स्किन असो. ड्राय स्किन असेल तर थोडंसं थिक मॉइश्चरायझर वापरायचं ॲज अ बेस. त्याच्यावर तुम्ही कन्सिलर फाउंडेशन लावा. फाउंडेशन पण थोडासा हायड्रेटिंग क्रीमी फॉर्ममध्ये पाहिजे. तो तुम्ही फाउंडेशन लावा. 1-10 मिनिटं ते व्यवस्थित बसू द्या, सेट होऊ द्या. सेटिंग स्प्रे मारू शकता तुम्ही त्याच्यावरून. त्यानंतर अंडर आय एरिया किंवा कुठलं पिगमेंटेशन असेल तर तिथे कन्सिलर वापरा. कन्सिलर हे थोडंसं लाईट कलरमध्ये असतो. त्यालाही सेट होऊ द्या व्यवस्थित. ते सेट झाल्यावर परत सेटिंग स्प्रे करा आणि तुम्ही कॉम्पॅक्ट पावडर किंवा लूज पावडर वापरू शकता. इतकंच, जास्त दररोजच्या ह्याच्यात नको.
आणि थोडंसं तुम्ही ऑइली स्किन असेल तर पावडर फॉर्ममध्ये ब्लश वगैरे लावू शकतो. आणि ड्राय स्किन असेल तर आपण डेफिनेटली क्रीमी फॉर्ममध्ये जाणार आहे. क्रीम्स थिक असतील. ऑइली स्किनमध्ये प्रायमर म्हणून येतं. एकदम जेल फॉर्ममध्ये एकदम लाईट असतं ते. प्रायमर म्हणतो आपण त्याला. ते लावू शकता तुम्ही. सेम स्टेप्स असणार. फक्त क्रीमी फॉर्ममध्ये ड्राय स्किनसाठी आणि जेल फॉर्ममध्ये ह्याचे काय म्हणतात जेल फॉर्ममध्ये ऑइली वेब फॉर्म. स्किनसाठी. आणि मेबीलिनचे वगैरे सगळे चांगले प्रोडक्ट्स आहेत. जर एक मिड रेंज पाहिजे असेल तर लॉरियल, मेबीलिन खूपच वरच्या रेंजमध्ये मॅकचे डेफिनेटली आपण वापरू शकतो. आणि मेकअप आपल्याला दररोजसाठी एकदम लाईट ठेवायचं. खूप लेअरिंग नाही करायचंय. मॉइश्चरायझर, सनस्क्रीन, फाउंडेशन असं लावायचंय. आणि आपण रिअप्लिकेशन मी सनस्क्रीनचं सांगितलं लाईट अगोदर, लाव ना स्प्रे तिला. करायचंय. आणि मेकअप एकदम लाईट ठेवा गरज नसेल तर. आणि तुम्ही जर स्किन केअर व्यवस्थित केलं असेल तर तुम्हाला मेकअपची गरज नाही पडणार. एक टिंटेड सनस्क्रीन विल बी ऑल्सो इनफ. अजून इज अजून काय व्हेरी विचार इम्पॉर्टंट. हा मेकअप केलेला रोज काढणंही गरजेचं आहे ना, कारण स्किन पोअर्स ओपन झाले पाहिजेत. तेच पण आपल्याला जितका म्हणजे इव्हेंट आहे तितकंच जर ठेवलं तर बेस्ट राहील. आणि ते डीप क्लीन्स करून काढायचं आहे. मायसेलर वॉटर वापरा किंवा क्लिन्झिंग लोशन वापरा. ते क्लीन केल्यानंतर अजून एकदा फेस वॉश वापरायचं आहे. ते वापरल्यानंतर आपण लगेच थिक मॉइश्चरायझर लावणार आहे चेहऱ्यावरती. नॉन कोमेडोजेनिक म्हणजे आपल्याला ॲक्ने येणार नाही असंच. आणि चेहरा घासून धुवायचा नाहीये. तो दाबून पुसायचा आणि मॉइश्चरायझर नक्की लावायचंय. 1-2 दिवस व्यवस्थित आपल्याला स्किन केअर म्हणजे मॉइश्चरायझर, सनस्क्रीन एवढंच लावायचंय. व्हिटॅमिन सी, रेटिनॉल असं काहीही नको 2-3 दिवस. स्किन इरिटेटेड असते. अजून एक आपण जेव्हा बीचवरून येतो ना, तो एकदम टॅन झालेलं असतं आणि आपण काय करतो, बेसन पीठ लाव, अजून टोमॅटोचा रस लाव. स्किन ऑलरेडी इरिटेटेड आहे. तर इव्हन आमच्याकडे इमिडिएटली येतात काही जण, की कालच आलो मी, हे टॅन झालंय. आम्ही लगेच कुठलीही प्रोसिजर करत नाही. वी नीड द स्किन टू काम डाऊन. तर त्याला व्यवस्थित मॉइश्चरायझर लावा आणि सनस्क्रीन लावा. व्यवस्थित सन प्रोटेक्टेड ठेवा 1 आठवडाभर. त्यानंतर आपण काही प्रोसिजर करूयात. घरगुती पर्याय नक्की आपण एक शॉर्टमध्ये घेतोय. तर घरगुती पर्याय याला मी शक्यतो नाहीच म्हणते. टोमॅटो ज्यूस वगैरे जे आहे त्याच्यात व्हिटॅमिन सी असतं किंवा लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी असतं. पण हे रॉ फॉर्ममध्ये असतं. ते आपल्या स्किनला डॅमेज करणार. आपली स्किन ड्राय असेल ना, ती अजून सेन्सिटिव्ह होते. सेन्सिटिव्ह झाल्यावर मिळून पाणी पण आपल्याला सहन नाही होत हातावरती किंवा ते स्किनवरती. तर मी सांगेन की बेटर अवॉइडेड. खूपच तुम्हाला वाटत असेल की मी घरी स्किन केअर करते, आठवडाभर बघते किंवा 4 आठवडे बघते. तर ऑइली स्किन किंवा ॲक्ने स्किनमध्ये पण ते मुलतानी मिट्टी वगैरे लावू शकतो. खूप ऑइली असेल तर. ड्राय स्किनमध्ये हा प्रकार नको. ओके. असं. तर होम रेमेडीज युजुअली आय से नो. कारण की आपण बेसिक स्किन केअर पण करत नाहीत. मॉइश्चरायझर, सनस्क्रीन आणि काहीतरी पाहतो. ॲक्नेसाठी ठीक आहे, तुम्ही बेन्झोइल पेरॉक्साईड लावून पाहिलं, नाही झालं इफेक्ट, मग तेव्हा डेफिनेटली डर्मॅटॉलॉजिस्टकडे व्हिजिट करायचं. हे व्हेरी एवढं इम्पॉर्टंट. आपण करू शकतो. पण स्टिरॉइड क्रीम घरच्या घरी कुठल्याही गोष्टीसाठी लावू नका. आणि फेअरनेस क्रीम पण. त्याच्यामध्ये पण स्टिरॉइड असतात. त्याच्यामध्ये हायड्रोक्विनोन पण असतं. त्याचा लॉंग टर्म साइड इफेक्ट भयंकर आहे. येस, येस, येस. असं. ग्रेट, ग्रेट. अजून थँक यू, एकदा थँक आपण यू. खूप छान सगळे विषय तुम्ही कव्हर केलेत. पण आपण आता आपले जे जॉइन झालेत त्यांनाही कोणाला काही प्रश्न असतील तर प्लीज तुम्ही विचारू शकता. वी हॅव 5 मोर मिनिट्स. कोणाला काही विचारायचं असेल तर यू अनम्यूट युअरसेल्फ. तुम्ही अनम्यूट करा आणि प्रश्न विचारा. खूप काही मेडिकल ॲडव्हाइस हवी असेल, ऑफकोर्स ते तुम्ही इथे विचारणार नाहीच, पण त्यासाठी डॉक्टर स्नेहल यांचं क्लिनिक बाणेर रोडलाच आहे, केराटे स्किन क्लिनिक. तर तुम्ही तिथे भेटू शकता. पण आज तुम्हाला स्किन केअर रिलेटेड, समर स्किन केअर तुमच्या घरातल्या कोणासाठी किंवा तुम्हाला काही वेकेशन आहे, लग्न आहे, ऑफकोर्स सगळे पॉईंट्स बऱ्यापैकी कव्हर त्यांनी केलेले आहेत. बऱ्यापैकी नाही, खूपच छान कव्हर केलेत. पण तरी काही प्रश्न असेल तर तुम्ही विचारू शकता. तुम्ही टाईप पण करू शकता चॅट बॉक्समध्ये जर तुम्हाला विचारायचं असेल तर. अजून एक उन्हाळ्यात म्हणजे सहज घेते कोणी हो, विचारण्यापर्यंत. हो. घेऊ का मॅडम? शुअर. हॅलो.
येस, येस, येस. ऑफकोर्स. उन्हाळ्यात काय घामोळे येतात सगळ्यांना. हे ऍक्च्युली स्वेट ग्लँड्स ब्लॉक झाल्यामुळे होतं. तर याच्यामध्ये ती पावडर टाकण्यापेक्षा ना तुम्ही एकदा कॅलामाइन लोशन वापरू शकता. नाहीच होत असेल तर डेफिनेटली डॉक्टरांकडे दाखवायचंय. ठीक आहे. ओके. ते प्रिकली हीट पावडर वगैरे येतात हो, ना, हो, हो. ते आता ते अजून टीव्हीवरती पण याच्या ॲड सुरू झालेल्या असतात. येस, येस, घामोळ्या येस. आल्यात त्याच्यामुळे मी म्हटल्यावरती सांगितलं. पावडर लावा. आणि कॉटनचे कपडे घालायचे. जीन्स वगैरे आपल्या हां. वेदरसाठी नाहीच बनलेले आहेत. पण ते आता फॅशन आहे म्हणून सगळेजण घालतात. घालतात. पण उन्हाळ्यात नको. सैल सुती कपडे वापरावेत येस, येस. कॉटनचे. कॉटन लिनन. तेही रफ नको, सॉफ्ट पाहिजे. सॉफ्ट पाहिजे. व्हेरी ट्रू. येस, येस. आणि आजकाल ते अजून एक आलंय, नो सोप क्लीन्झर किंवा काही. फेस वॉशला कुठलाही पर्याय नाहीये. तुम्ही ट्रॅव्हलिंग वगैरे करत असाल तर सॅलिसिलिक वाइप्स वगैरे यूज करू शकता. बट दॅट्स नॉट दी आन्सर. म्हणजे वॉश म्हणजे वॉशच करायचंय फेस. ओके. ह्या सगळ्या गोष्टी आता म्हणजे मग ते कोणी स्प्रेज पण येतात. चेहरा एकदम थंड पडला पाहिजे असं वगैरे. वापरू शकता तुम्ही. ते फक्त म्हणजे श्वास रोखून वापरा. मिस्ट वगैरे नाकात नाही गेलं पाहिजे. करेक्ट, करेक्ट. सो आता तुम्ही म्हणालात पाण्याच्या रिलेटेड, तर मला एक प्रश्न मीच विचारते, हं, हं. की आजकाल असं झालंय की सगळीकडे हार्ड वॉटर जास्त येतं. हं, बरोबर. त्यामुळे आपण अंघोळीला, केस धुण्याला हार्ड वॉटरचा वापर जास्त करतो. मग हे हार्ड वॉटर सुद्धा स्किन डॅमेज करतं का? आणि मग चेहऱ्याची स्किन आणि बाकीची स्किन तर वेगळी आहे हे तुम्हीही सांगितलंत. पण मग चेहऱ्याची स्किन जसं आता म्हटलात की वॉश करायचं आहे, फेस वॉश करायचं आहे. तर तेच पाणी वापरायचं का काही आपण पिण्याचं पाणी जे ज्याचा कमी TDS आहे असं वापरण्याचा जास्त फायदा होईल? असं आत्तापर्यंत तर असं कुठलं स्ट्रॉंग एव्हिडन्स नाहीये, की हार्ड वॉटरनी केस फार खराब होतात किंवा स्किन खराब होते. असं एव्हिडन्स नाहीये. पण आपण आता पाहतो, की सॉल्ट जास्त असलेलं वॉटरनी लेयर फॉर्म होतं केसांवरती किंवा फ्रीज वाढेल असं. तर मी अशा जिथे हार्ड वॉटर येतो त्यांना सांगते, की तुम्ही एकतर मिनरल वॉटर वापरा हं, किंवा हं, आपलं पिण्याचं पाणी वापरा. हं, आणि तेच तसं पॉसिबल नसेल तर एक सॉफ्टनर येतो तो नळालाच लागतो. हं. तसं काही वापरा तुम्ही किंवा वॉटर सॉफ्टनर म्हणजे वॉटरमध्ये एक लिक्विड येतं ते टाकले की सॉफ्ट होतं. तसं वापरू शकता. म्हणजे तसं काही आपण करू शकतो. असं काही हार्ड एव्हिडन्स नाहीये की हां, हे ह्याच्याने डेफिनेटलीच होतं असं. कारण की आपल्याला एन्व्हायर्नमेंटल फॅक्टर्स आहेत, फूड हॅबिट्स आहेत, स्लीप हॅबिट्स आहेत, स्ट्रेस इतका आहे सगळ्यांना. घरचा नाही तर ऑफिसचा आहे, ऑफिसचा नसेल, काहीच नसेल तरी पण माणसांना चिंता आहेच. स्ट्रेस नाहीये याचीही चिंता आहे. तर ह्या सगळे फॅक्टर्स न्यूट्रिशनल डेफिशियन्सीज असतात. ह्या सगळ्या निगेट केल्यानंतर जर आपलं वाटलं तर म्हणजे आपण ते बघू शकतो. पण असं ह्याच्यामुळेच होतो हेअर लॉस नाही अजिबात. ओके, स्किन खराब होते नाही. ओके, क्लोरीन वॉटरने होते म्हणजे क्लोरीन केमिकल आहे. काही केमिकल असेल तर डेफिनेटली डॅमेज होणार. ओके. असं आहे. ओके. हे खूपच चांगलं आहे. इट्स अ बिग रिलीफ. कारण बऱ्याच आपण ठिकाणी आपण पिण्याचं पाणी वगैरे वापरू शकतो केस हो, हो. धुण्यासाठी. असं काही म्हणजे बॉडीवरती काही स्किनवरती प्रॉब्लेम होईल मेजर असं, हं. असं काही नाहीये. ओके. हं. ग्रेट. येस. गुड. कोणाला काही प्रश्न असतील तर टाइप करा किंवा विचारू शकता. स्नेहल मॅडम तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं सगळी माहिती दिलेली आहे आणि खरंच स्किन केअरसाठी दिवसातनं आपल्याला एवढा वेळ द्यायचा आहे, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण मेनली काय होतं, की आपण अंघोळ करतो, आवरतो, बाहेर पडतो, डायरेक्ट दुसऱ्या दिवशीच सकाळी परत चेहऱ्याला पाणी लावतो. त्याच्या व्यतिरिक्त खूप काही रोज सगळेजणं इतकं रिलिजियसली स्किन केअर करत असतील असं नाहीये. पण आज तुम्ही एवढं इम्पॉर्टन्स सांगितलंय, की फेस वॉश आहे. फेस वॉश म्हणजे पाण्याने चेहरा धुणं स्वच्छ, सनस्क्रीन लावणं, मॉइश्चर मॉइश्चरायझर लावणं, सनस्क्रीन लावणं, मग तुम्ही एखादं फाउंडेशन आणि लाईट मेकअप करा किंवा तो तर तुम्ही टाळूच शकता. प्लस सप्लिमेंट्स आहेत, फूड हॅबिट्स आहेत, डेली रुटीन आपलं हेल्दी असणं, एक चांगली झोप होणं वर्कआउट रोजची, पण फार इम्पॉर्टंट आहे. व्यायाम महत्वाचा आहे. करेक्ट, करेक्ट. सो या सगळ्याचा परिणाम स्किन केअरवर होत असतो. म्हणजे नॉट ओन्ली की बाहेरनंच फक्त तुम्ही लावा, आतूनही चांगले पदार्थ खाण्यात असणं हेही महत्वाचं आहे. सो खूप छान मार्गदर्शन तुम्ही केलंय सगळ्यांना आणि इट्स रिअली आय ओपनिंग की स्किन केअर ही खूप महत्वाची आहे. ऑफकोर्स सगळ्यांच्या काय म्हणूया त्याला एक ऑरा असतो स्किन केअर म्हटलं की. पण आज सगळ्यांना समजलंच असणार आहे, की त्यासाठी कष्ट घ्यावे लागणार आहेत.
इट्स नॉट अ इझी प्रोसेस आणि नक्कीच सगळेजण करतील या निमित्ताने. आय विश दिस सेशन हे सगळ्यांना उपयोगी पडलं असेल आणि आजपासनं अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सगळेजण आज आता छान स्किन केअरची तयारी सुरू करतील. ते अक्षय या वर्डनुसार सनस्क्रीन वापरतील, अक्षय म्हणजे लाईफ अक्षय टाईम. सनस्क्रीन. आणि माझं म्हणजे मॅम, थँक्यू सो मच, तुम्ही मला या प्लॅटफॉर्मवर बोलण्यासाठी संधी दिली. आणि माझं एक लास्ट लाईन असेल, बेसिक स्किन केअर करा, खूप त्याला कॉम्प्लिकेटेड समजू नका आणि एकदा डर्मॅटॉलॉजिस्टकडे जाऊन तुमच्या स्किननुसार किंवा सीझन वाईज Yes. तुम्ही स्किन केअर घ्या आणि ते फॉलो करा. असं नाही की एकदा गेल्यावरती आपल्याला परत परत जावं लागेल, असं नसतं. हम्म. काहीही प्रॉब्लेम नसला तरी पण एकदा व्यवस्थित स्किनसाठी कन्सल्ट केलं ना, आता बाहेर मी पाहते 200चा मॉइश्चरायझर पण आपल्याला चांगला इफेक्ट देऊ शकतो. तो 1000चा पण देईल, 3000चा पण देईल. हम्म. तुम्ही इन्फ्लुएन्सर जे पेड असतात त्यांना पाहून 3000चा घेणार मॉइश्चरायझर, किती दिवस वापरणार? 1, 2, 3 महिने. आणि तोच तुम्ही जर स्किन केअर रुटीन तुमचा बजेटमध्ये ठेवला ना, 1500 मध्ये, 1000 पर्यंत, 800-1000 पर्यंत सनस्क्रीन चांगले येतात. हम्म. 200-400 पर्यंत मॉइश्चरायझर असतात आणि फेस वॉश पण 200-400 पर्यंत, म्हणजे ठीक आहे, दॅट वर्क्स, असं नाही की नाही वर्क करत. तरी 1500 ते 2000 मध्ये तुमचं 2 महिन्याचं तरी स्किन केअर होत असेल ना, दॅट्स व्हेरी रिझनेबल. आणि तुम्ही एकदा डर्मॅटॉलॉजिस्टकडे जाऊन हे रिझनेबल स्किन केअर घ्या. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट आणि हा खरं तर मलाही खूप प्रश्न विचारायचा होता की याच्यासाठी प्रत्येकाने मी स्वतःही सांगते की इन्व्हेस्ट करा. इट्स नॉट लाईक की तुम्ही ते खर्च करताय किंवा नुसताच मेकअपसाठी 2-3 हजार रुपये आपण एका दिवसासाठी खर्च करतो काही इव्हेंट आला तर. बट यू कॅन इन्व्हेस्ट इन युअर ओन हेल्थ, जी तुमची स्किन केअर पण आहे आणि चांगल्या पद्धतीने तुम्ही घेतलं, कन्सल्ट केलं एक्सपर्टीज स्किन स्पेशालिस्टला, तर ते जास्त चांगलं आहे. म्हणजे ओव्हर द काउंटर जाऊन खरेदी करण्याची गोष्ट स्किन केअरचे प्रॉडक्ट्स नाही आहेत. येस, व्हेरी व्हेरी गुड. आणि जे बजेट पण सांगितलं, दिस इज रिअली हेल्पफुल की लोक एवढे इन्व्हेस्ट नक्कीच करू शकतील. लेडीज आहेत, जेंट्स आहेत, आपले टीनेजर्स आहेत. येस. तो आपण शॉपिंग भरपूर करतो, पण आपण अशी हेल्दी शॉपिंग आता सुरू करूया. येस, जसं आपण फ्रुट्स व्हेजिटेबल्स येस, मध्ये ऑर्गॅनिक इन्व्हेस्ट करतो खाल्लं तसं. पाहिजे. हा, येस. तसंच हे पण आहे, बेसिक घ्यायचं, खूप काही खर्च करायचा नाही. आणि आपली स्किन चांगली असेल ना, तो मेकअप पण आपल्याला नाहीच लागत मोस्ट ऑफ द इव्हेंट्सला, अनलेस वी आर दी प्रेझेंटर और समथिंग. येस, येस, असं. अग्री. येस, आय थिंक ज्या अर्थी प्रश्न आलेले नाही आहेत त्या अर्थी सगळ्यांचं फ्रुटफुल झालेलं आहे हे सेशन अटेंड करणं. दे आर व्हेरी सॅटिस्फाईड की सगळ्या त्यांच्या ज्या काही शंका असतील त्या त्यांची उत्तरं तुम्ही दिलेली आहेत, माहिती मिळालेली आहे. सो थँक्यू व्हेरी मच डॉक्टर स्नेहल. आणि खरंच तुमचं एक्सपर्टीज आणि आता 10 वर्ष इज अ बिग स्पॅन की तुमचं छान प्रॅक्टिस आहे आणि तुम्ही इतकं डिझीज ऑल्सो अँड द हेल्दी स्किन ऑल्सो तुम्ही ट्रीट करताय, क्युअर करताय, केअर करताय. सो थँक्यू व्हेरी मच तुमचा एक्सपर्टीजसाठी, या सेशनसाठी. आणि ऑल द जॉईनीज तुमचं सगळ्यांचंही खूप खूप धन्यवाद की तुम्ही आज हितगुज या पहिल्या आपल्या वेबकास्टमध्ये जॉईन झालात. आणि काही तुम्हाला शंका असली, कन्सल्ट करायचं असेल तर तुम्ही डॉक्टर स्नेहल नावंदे यांना नक्की कॉन्टॅक्ट करा. आणि त्यांचं खरंच एक्सपर्टीज मी माझे बरेच पेशंट त्यांच्याकडे रेफर करते, कारण आपण आपल्या एक्सपर्टीजशी धरून असावं. आणि ऑफकोर्स आज एक्सपर्टीजची गरज किंवा त्यांचा अभ्यासही तेवढा खूप चांगला असतो, त्यामुळे आपल्या पेशंटलाही चांगले रिलीफ मिळतात. सो थँक्यू डॉक्टर स्नेहल अँड थँक्यू एव्हरीवन फॉर जॉईनिंग. थँक्यू एव्हरीवन. थँक्यू डॉक्टर सगळ्यांना तेजश्री. पुन्हा एकदा अक्षय तृतीयाच्या खूप शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू.